नमस्कार. आज आपण आलेलो आहोत सांगवी पाटण या ठिकाणी, तालुका आष्टी, जिल्हा बीड या ठिकाणचं गाव आहे. पुण्यातील काही सामाजिक संस्था पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी समोर आलेले आहेत. जे काही 5-6 संस्था आहेत त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप केलेलं आहे. तर आपण त्यांची चर्चा करूया, त्यांच्याकडून माहिती घेऊया. सर, पूरग्रस्तांसाठी तुम्ही जी शालेय किट वाटप केलेलं आहे, तर ते कसं तुमच्या लक्षामध्ये आलं की आपण हे करायला पाहिजे? विद्यार्थ्यांसाठी आता बरेचसे जण येतात, कोणी कपडे वाटप करतं, कोणी किराणा वाटप करतं. तर आपण थोडं वेगळं हे करून शालेय मुलांसाठी जे हे केलं, तर ते कसं लक्षात आलं? कशामुळे तुम्हाला वाटलं की हे करावं? आपण जर बघितलं, पहिलं मी माझं नाव सांगतो, किशोर थोरात. मी पुणे जिल्हा अध्यक्ष आहे सामाजिक कल्याण मानव संरक्षण संघ या संस्थेचा. तर सर्वप्रथम काय आहे की तुम्ही प्रश्न जो विचारलाय त्याच्यामध्ये कुठल्याही राष्ट्राची प्रगती जी आहे ती शिक्षणावर आधारित असते. जर त्या राष्ट्रातला प्रत्येक जण जर शिकला तरच ते राष्ट्र प्रगती पथावर असतं. तर त्या भावनेतून आम्ही पहिले शिक्षणाच्या मदतीसाठी आलो. आणि याच्यातनं मागच्या 8 दिवसापूर्वी जे काय आपल्याकडे पूर आला, महापूर आला, तर त्यामध्ये आमचे इथले तुमच्या गावातले जे मित्र आहेत, तर अमोल भोसले सर, तर त्यांनी आम्हाला याच्याबद्दल माहिती दिली. आणि त्यानंतर आम्ही सांगितलं की मग आम्ही या 5-6 संख्या, म्हणजे काय होतं की एक संस्था किंवा एक माणूस मिळून ही मदत नाही करू शकत. तर आम्ही अनेक संस्था एकत्र येऊन, मग 6 संस्था एकत्र येऊन आम्ही ही मदत करण्याचा प्रयत्न केला आणि एक छोटीशी मदत केली आहे. निश्चितच सर, तुम्ही सांगितलं एकटा संस्था असेल किंवा एक व्यक्ती असेल हे काम करू शकत नाहीये. पण आपण ज्या 6 संस्था आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असतात, काम करत असतात? पहिली संस्था आहे सामाजिक कल्याण मानव संरक्षण संघ. ही आम्ही पुण्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये मानवाधिकारसाठी आम्ही काम करतो. म्हणजे ह्युमन राईटची संस्था आहे. तर त्या संस्थेच्या मार्फत आम्ही मानवाधिकाराची जनजागृती करतो. त्यानंतर दुसरी संस्था आहे आधार शैक्षणिक संस्था. तर तिचा उद्देश आहे की शैक्षणिक मदत करणं, म्हणजे कुठल्याही मुलीचं कुठलंही म्हणजे शिक्षण थांबलं नाही पाहिजे. तर तिसरी संस्था जी आहे एक्सलन्स इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज. तर ही संस्था एक पुण्यातली नामांकित संस्था आहे, शालेय संस्था आहे. त्यांचे पण 5-6 ब्रांचेस आहे पुण्यामध्ये. पण त्यांनी शहरामध्ये संस्था चालवताना त्यांचे जे काही संस्थेचे अध्यक्ष आहेत दत्तात्रय शिंदे सर म्हणून, तर त्यांनी या भावनेतून आम्हाला 50 किटचं डोनेशन दिलेलं आहे. आणि त्या 50 किट आम्ही त्या तशाच्या इथे घेऊन तुम्हाला मी दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढची संस्था आहे अमुकेट प्रॉडक्ट्स, आणि ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. तर यांच्यातर्फे त्याचे सीईओ म्हणून आमचे अमित कोकणे साहेब आहेत, तर त्यांनी ही मदत केलेली आहे, त्यांनी दिल्या आहेत. आणि त्यानंतरची संस्था आहे आथर्व वॉटरटेक म्हणून. तर त्यांच्या संस्थेतनं त्यांनी पण आम्हाला त्यांच्या मुलाच्या प्रित्यर्थ शैक्षणिक किटचं वाटप केलेलं आहे. आणि त्यानंतरची एक संस्था आहे की श्री समर्थ शैक्षणिक संस्था. त्या संस्थेचा मी स्वतः अध्यक्ष आहे. आणि त्या संस्थेमार्फत आम्ही शैक्षणिक आणि सामाजिक असे 2 उपक्रम म्हणून आम्ही शैक्षणिक जर करायचं असेल तर आमची शाळा कुदळवाडी म्हणून आहे, तिथे आहे पुण्यामध्ये. तर कुदळवाडीमध्ये आम्ही गरीब मुलांसाठी शाळा चालवताना की आपला हा जो काही समाज आहे, म्हणजे आपलं जे काही मूळ गाव आहेत खेड्यातले, तर त्यांना न विसरलं नाही पाहिजे, त्यासाठी आपण हा प्रयत्न करतो की त्यांचं शिक्षण न थांबण्यासाठी आम्ही ही शैक्षणिक मदत केली आहे.